की माझी मिसेस आता वय 55 वर्ष आहे, तिला 4 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि तिचे संपूर्ण ट्रीटमेंट सातारा सेंद्रे कॅन्सर हॉस्पिटल आहे, मोठं असं नामांकित आहे, त्या ठिकाणी उपचार घेतलेले आहेत, ऑपरेशन वगैरे सगळं झालं होतं. तर नंतर 4 वर्षांनी पुन्हा तो परत उद्भवला 4 वर्षानंतर. आणि मग परत तो गळ्यात गोळी गाठ आली, ती चेक केली, त्याच्यामध्ये ते 4थ्या स्टेजमध्ये गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे चेस्ट स्कॅन केल्यानंतर 4थ्या स्टेजमध्ये होतं ते. तर त्याच्यामध्ये मला ही एक माहिती मिळाली की आमचे बालाजी हॉटेलचे मालक भुगड साहेब त्यांनी आणि अभय सरांनी, त्या दोघांनी मला सांगितलं की तुम्ही काही करा पण हे करा, तुम्ही कमी तिकडचा उपचार चालू ठेवा. माझं मत होतं आपण ज्या वेळेला आता आजार होतो त्यावेळेला आपण जे ट्रीटमेंट घेतो त्यावेळेला आपल्याला आपले दुसरे जे डॉक्टर असतात, काय मित्र असतात, कोण काय असतात, सगळ्यांचे परिचय असतात, त्यांचं पण ओपिनियन आपण घेतो, एकावर आपण थांबत नाही. त्या ओपिनियन मध्ये ते असं सांगतात की तुम्ही आयुर्वेदिकडे जाऊच नका, तुम्ही आयुर्वेदिकच करा, आणि आयुर्वेदिक केलं नाही तर तुम्हाला पुढे भविष्यात त्रास होऊ शकतो. अशा आपल्याला कन्फ्युज मध्ये टाकल्यामुळे आपण आयुर्वेदिक घेऊ शकत नाही. पण मी जी ट्रीटमेंट घेतली सातारमध्ये, ती ट्रीटमेंट त्या डॉक्टरांना पण मी सांगितलं नाही की मी हे आयुर्वेद चालू केलेलं आहे म्हणून. तर माझे हे मासा डॉक्टर म्हणून गवडूचे आहेत, त्यांना मी दाखवलं ती वाटली तुमची आयुर्वेद, ते काय होते रियान्स अमृत ज्यूस, ते तुम्ही घेऊ शकता, ह्याच्यामुळे तुम्हाला झाला तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही. आणि मग त्यांचं ऐकून चालू होते. पण ती ट्रीटमेंट पण मी कंटिन्यू केली. ती ट्रीटमेंट थांबवली नाही, 18 केमो घेतले आणि त्याच्यानंतर जवळजवळ आता ते 2 किट मी संपवले त्या मिसेसचे. तर 2 किट मध्ये जवळजवळ 4 ते 5 महिने जवळजवळ ते यूज केलं. आणि परत पेस्ट स्कॅन केल्यानंतर आत्ताच्या स्टेजला आता रिपोर्ट 100% बरा आलेला आहे.